हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आपल्या आजचे 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये मीनिंग्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स, सेंटेन्स दिलेला आहे. सेंटेन्सचं मीनिंग बघूया मराठीमध्ये आणि त्याच्यामध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे एटिकेट. ओके, एटिकेटची स्पेलिंग काय बघून घेऊया. ETIQUETTE, एटिकेट. एटिकेट म्हणजे काय होतं, तर द कस्टमरी कोड ऑफ पोलाइट बिहेवियर इन सोसायटी और अमंग मेंबर्स ऑफ अ पर्टिक्युलर प्रोफेशन और ग्रुप. म्हणजेच काय होतं, तर एक सभ्यता असते. ओके, एक शिष्टाचार असतो. सो त्याला काय म्हटलं जातं, एटिकेट असं म्हटलं जातं. ओके, सभ्य रीतभात किंवा सभ्यता, सभ्य आचरण कोणाच्या पण समोर, त्याला म्हटलं जातं एटिकेट, म्हणजेच मॅनर्स. ओके, गुड मॅनर्स, त्याला म्हटलं जातं एटिकेट्स. सो एटिकेटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं द कस्टमरी कोड ऑफ पोलाइट बिहेवियर इन सोसायटी और अमंग मेंबर्स ऑफ अ पर्टिक्युलर प्रोफेशन और ग्रुप. हिंदीमध्ये मिनिंग होतं शिष्टाचार. मराठीमध्ये सुद्धा एटिकेटला शिष्टाचारच म्हटलं जातं. सो मराठी आणि हिंदीमध्ये होतं शिष्टाचार, आणखी काय होतं, सभ्यता, सभ्य रीतभात आणि सभ्य आचरण. सो मराठीमध्ये मिनिंग होतं एटिकेटचं शिष्टाचार, सभ्यता, सभ्य रीतभात आणि सभ्य आचरण. सिनोनिम्स आहेत पोलाइट बिहेवियर, गुड मॅनर्स आणि मॅनर्स. सिनोनिम्स काय आहेत मग एटिकेटचे, पोलाइट बिहेवियर, गुड मॅनर्स आणि मॅनर्स. आता सेंटेन्स बघूया काय आहे. द कपल एक्झिबिटेड पुअर एटिकेट when they left the party without saying goodbye to the host and hostess. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, जेव्हा ते जोडपे यजमानांचा निरोप न घेता पार्टीतून निघून गेले, तेव्हा त्यांनी गैरशिष्टाचार दाखवला. ओके, सो काय आहे इथे एटिकेट म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, शिष्टाचार म्हणून. आणि गैरशिष्टाचार म्हणजे काय होतं, तर पुअर एटिकेट म्हणजे होतं गैर शिष्टाचार. ओके, नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे स्कॉर्नर. SCORNER, स्कॉर्नर. सो SCORNER ला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, स्कॉर्नर. स्कॉर्नरचं मिनिंग होतं अ पर्सन हु एक्सप्रेस कंटेम्प्ट और डिस्डेन फॉर समवन और समथिंग. म्हणजेच काय, तर इथे दिलेलं आहे हिंदीमध्ये उच्छृंखल. ओके, काय आहे हिंदीमध्ये काय होतं, स्कॉर्नर म्हणजे उच्छृंखल. म्हणजेच काय, निंदा करणारा जो असतो, तुच्छ लेखणारा जो असतो, त्याला म्हटलं जातं स्कॉर्नर. स्कॉर्नरचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अ पर्सन हु एक्सप्रेस कंटेम्प्ट और डिस्डेन फॉर समवन और समथिंग. मराठीमध्ये मिनिंग होतं स्कॉर्नरचं तुच्छ लेखणारा, उपहास करणारा आणि निंदा करणारा. सो मराठीमध्ये काय मिनिंग होतं स्कॉर्नरचं, तुच्छ लेखणारा, उपहास करणारा आणि निंदा करणारा. सिनोनिम्स आहेत डिक्रायझर. काय आहे याचं प्रोनाउन्सिएशन, DECRIERS चं डिक्रायझर्स. ओके, डिक्रायझर. नेक्स्ट आहे डेनिग्रेटर्स, DENIGRATORS, डेनिग्रेटर्स. आणि लास्ट आहे डिरायडर. सो ह्याचे थोडे प्रोनाउन्सिएशन थोडे हार्ड आहे. सो मी तुम्हाला मराठीमध्ये लिहून देते याला प्रोनाउन्स कसं करायचं, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा स्कॉर्नरचे सिनोनिम्स वाचाल तेव्हा तुम्हाला इझी पडेल की ते सिनोनिम्सचं कसं प्रोनाउन्स करायचं म्हणून. सो काय आहे, फर्स्ट वर्ड आहे सिनोनिम आहे स्कॉर्नरचा डिक्रायझर. डिक्रायर्स. ओके, काय आहे डिक्रायर्स. नेक्स्ट आहे डेनिग्रेटर्स. आणि लास्ट आहे डिरायडर. सो सिनोनिम्स आहेत स्कॉर्नरचे डिक्रायर्स, डेनिग्रेटर्स आणि डिरायडर. अँटोनिम्स काय आहेत, कम्फर्टर्स, सूदर आणि सकरर. काय आहेत अँटोनिम्स स्कॉर्नरचे, कम्फर्टर, सूदर आणि सकरर. याला प्रोनाउन्स करायचं आहे SUCCORER ला
सकरर. आता सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे बघूया. आय वुड नॉट सिट इन द स्कॉर्नर्स सीट नॉर हर्ल द सायनिक्स बॅन. सेंटेन्सचा काय अर्थ होतो, मी निंदा करणाऱ्यांच्या आसनावर बसणार नाही किंवा तिरस्कार करणाऱ्यांचे शब्द टीक किंवा टीका फेकणार नाही. काय आहे, आय वुड नॉट सिट इन द स्कॉर्नर सीट नॉर हर्ल द सायनिक्स बॅन. म्हणजेच मी निंदा करणाऱ्यांच्या आसनावर बसणार नाही किंवा तिरस्कार करणाऱ्यांचे शब्द किंवा टीका फेकणार नाही. इथे स्कॉर्नर म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, निंदा करणाऱ्यांच्या. नेक्स्ट वर्ड आहे स्टॅचर. नेक्स्ट वर्ड काय आहे, STATURE, स्टॅचर. सो स्टॅचरचं काय मिनिंग होतं, द डिस्टन्स ऑफ समथिंग ऑर समवन फ्रॉम बॉटम टू टॉप. म्हणजेच बॉटम टू टॉप पर्यंतची जी उंची असते त्याला म्हटलं जातं स्टॅचर. STATURE, स्टॅचर. स्टॅचरचं मिनिंग आहे द डिस्टन्स ऑफ समथिंग ऑर समवन फ्रॉम बॉटम टू टॉप. बॉटम टू टॉप पासूनची जी हाईट असते कोणाची पण कशाची पण, त्याला म्हटलं जातं स्टॅचर. सो हिंदीमध्ये काय मिनिंग होतं स्टॅचरचं, उंचाई, आणि मराठीमध्ये काय होतं, उंची किंवा शारीरिक उंची. सिनोनिम्स आहेत अल्टिट्यूड, एलिव्हेशन आणि हाईट. सिनोनिम्स काय आहेत स्टॅचरचे, एलिव्हेशन, अल्टिट्यूड आणि हाईट. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, ही सॉ अ मॅन ऑफ ग्रेट स्टॅचर. म्हणजेच काय, त्याने एक उंचपुरा आणि भव्य व्यक्तिमत्वाचा माणूस पाहिला. इथे स्टॅचर म्हणजे यूज करण्यात आलेला आहे उंचपुरा. नेक्स्ट वर्ड आहे ट्राउन्सिंग. TROUNCING, ट्राउन्सिंग. ट्राउन्सिंगचं मिनिंग काय होतं, प्रोनाउन्स कसं करायचं आहे ट्राउन्सिंगला, ट्राउन्सिंग. सो ट्राउन्सिंगचं मिनिंग आहे डिफीट हेविली इन अ कॉन्टेस्ट. कोणत्याही कॉन्टेस्ट मध्ये काय करणे, पूर्णपणे त्याचा कोणाचाही पराभव करणे, त्याला म्हटलं जातं ट्राउन्सिंग. सो ट्राउन्सिंगचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं डिफीट हेविली इन अ कॉन्टेस्ट. हिंदीमध्ये मिनिंग होतं पूरी तरह से हार. मराठीमध्ये काय होतं, पूर्णपणे पराभूत करणे, धूळ चारणे किंवा चितपट करणे. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं ट्राउन्सिंगचं, पूर्णपणे पराभूत करणे, चितपट करणे आणि धूळ चारणे. सिनोनिम्स आहेत डिफीट, अटरली, बीटिंग आणि डिफीट. सिनोनिम्स आहेत ट्राउन्सिंगचे डिफीट, अटरली, बीटिंग आणि डिफीट. आणि अँटोनिम्स आहेत सक्सेस, ट्रायम्फ आणि विक्ट्री. काय आहेत अँटोनिम्स ट्राउन्सिंगचे, सक्सेस, ट्रायम्फ आणि विक्ट्री. याला कसं प्रोनाउन्स करायचं आहे, TRIUMPH ला, ट्रायम्फ, ट्रायम्फ. सेंटेन्स मध्ये बघूया आता कसं यूज केलेलं आहे. शी ट्राउन्स्ड हर रायव्हल्स इन अ इलेक्शन. शी ट्राउन्स्ड हर रायव्हल्स इन द इलेक्शन. सेंटेन्सचा अर्थ काय होतो, तिने निवडणुकीत आपल्या विरोधकांचा मोठ्या फरकाने पराभव केला. सो इथे ट्राउन्स्ड म्हणजे यूज काय करण्यात आलेला आहे, मोठ्या फरकाने पराभव केला म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे सफ्युजेस. SUFFUSES, सफ्युजेस. सफ्युजेस. सो सफ्युजेसचं मिनिंग होतं ग्रॅज्युअली स्प्रेड थ्रू ऑर ओव्हर. ग्रॅज्युअली स्प्रेड थ्रू ऑर ओव्हर म्हणजे काय होते, तर पसरणे किंवा व्यापून टाकणे. हिंदीमध्ये होतं फैलाना आणि मराठीमध्ये काय होतं, पसरणे आणि व्यापून टाकणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं सफ्युजेसचं पसरणे आणि व्यापून टाकणे. इंग्लिशमध्ये काय होतं, ग्रॅज्युअली स्प्रेड थ्रू ऑर ओव्हर. सिनोनिम्स काय आहे त्याचे, सिनोनिम्स आहेत परमिएट, स्प्रेड ओव्हर आणि स्प्रेड थ्रू आउट. परमिएट, स्प्रेड ओव्हर आणि स्प्रेड थ्रू आउट हे आहेत सफ्युजेसचे सिनोनिम्स. सेंटेन्स काय आहे, द लिव्हिंग रूम सफ्युज्ड विथ वॉर्म सनलाइट. सेंटेन्सचा अर्थ होतो
दिवाणखान्यात सर्वत्र उबदार सूर्यप्रकाश दरवळला आणि पसरला होता. सो इथे सफ्युजेस म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, दरवळला किंवा पसरला. तुम्ही दरवळला ही यूज करू शकता किंवा पसरलाही यूज करू शकता या ठिकाणी सफ्युजच्या ठिकाणी. नेक्स्ट वर्ड आहे अक्लायमेटाइज. काय आहे, ACCLIMATIZED म्हणजे अक्लायमेटाइज. अक्लायमेटाइजचं मीनिंग काय होतं, टू चेंज समथिंग सो ॲज टू मेक इट सुटेबल फॉर अ न्यू यूज ऑर सिच्युएशन. म्हणजेच त्या काहीतरी असं चेंज करणे, बदलाव आणणे त्या सिच्युएशन करता किंवा न्यू यूज करण्याकरता ते सुटेबल होईल असं काहीतरी चेंज करणे म्हणजे होतं अक्लायमेटाइज. सो याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, अक्लायमेटाइज. अक्लायमेटाइजचं मीनिंग काय आहे मग, टू चेंज समथिंग ॲज टू मेक इट सुटेबल फॉर अ न्यू यूज ऑर सिच्युएशन. म्हणजेच काय करणे, तर काहीतरी असं चेंज, बदल घडून आणणे की त्या सिच्युएशन करता ते काय होणे, म्हणजे सुटेबल होणे. म्हणजे जसं एखादी नवी नवरी आहे, ती काय करते, दुसऱ्या घरात जाते, तर ती काय करते, त्या सिच्युएशन मध्ये त्या प्लेसमध्ये जुळवून घेते. त्यालाच ते जुळवून घेण्यालाच काय म्हटलं जातं, अक्लायमेटाइज. सो हिंदीमध्ये मीनिंग होतं अक्लायमेटाइजचं अभ्यस्त बनणं, अभ्यस्त बनणं. आणि मराठीमध्ये काय होतं, जुळवून घेणे किंवा रुळणे. सो मराठीमध्ये मीनिंग होतं अक्लायमेटाइजचं जुळवून घेणे आणि रुळणे. सिनोनिम्स आहेत अक्लायमेट, अकोमोडेट आणि अडॅप्ट. अक्लायमेट, अकोमोडेट आणि अडॅप्ट हे आहेत सिनोनिम्स अक्लायमेटाइजचे. आणि अँटोनिम्स आहेत मिसॲडजस्ट, म्हणजेच ॲडजस्ट नाही करणे, म्हणजेच नाही रुळणे त्याच्यामध्ये किंवा नाही जुळवून घेणे. ते आहे अँटोनिम कशाचं, अक्लायमेटाइजचं. सेंटेन्स काय आहे, रनर्स हॅज टू अक्लायमेटाइज टू द ह्युमिड ट्रॉपिकल कंडिशन्स. सेंटेन्सचा अर्थ काय होतं, धावपटूंना, धावपटू म्हणजे काय होतं, रनर्स, धावपटूंना उष्ण कटिबद्धीय दमट हवामानाशी जुळवून घ्यावे लागेल. सो सेंटेन्सचा हा अर्थ आहे मराठीमध्ये की धावपटूंना उष्ण कटिबद्धीय दमट हवामानाशी जुळवून घ्यावे लागेल. आणि इथे अक्लायमेटाइज म्हणजे यूज करण्यात आलेला आहे जुळवून घ्यावे लागेल म्हणून. नेक्स्ट वर्ड आहे इम्परसेप्टिबली. काय आहेत, IMPERCEPTIBLY म्हणजे इम्परसेप्टिबली. इम्परसेप्टिबलीला याला कसं प्रोनाउन्स करायचं आहे, IMPERCEPTIBLY ला इम्परसेप्टिबली, इम्परसेप्टिबली. ओके. सो मीनिंग काय होतं इम्परसेप्टिबलीचा, इन अ वे दॅट इज सो स्लाइट, ग्रॅज्युअल ऑर सबटल ॲज नॉट टू बी परसिव्ड. म्हणजेच काय, तर जे की नकळतपणे होतं. ओके, नकळतपणे होतं किंवा लक्षात न येता जे काही होतं त्याला काय म्हटलं जातं, इंटरसेप्टिबली असं म्हटलं जातं. सो इंटरसेप्टिबलीचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं इन अ वे दॅट इज सो स्लाइट, म्हणजे स्लाइट आहे, जे की लक्षात नाही येत आहे, ग्रॅज्युअल ऑर सबटल ॲज नॉट टू बी परसिव्ड. हिंदीमध्ये मीनिंग होतं इम्परसेप्टिबलीचं अगोचर रूप से, आणि मराठीमध्ये काय होतं, नकळतपणे किंवा लक्षात न येता, लक्षात न येता आणि नकळतपणे. सो मराठीमध्ये हा अर्थ आहे कशाचा, इम्परसेप्टिबलीचा. सिनोनिम्स आहेत क्रिसिव्हली, CRESCIVELY, क्रिसिव्हली. कसं प्रोनाउन्स करायचं आहे, CRESCIVELY ला क्रिसिव्हली. इथे लिहून देते तुम्हाला, याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, किंवा क्रेसिव्हली करा. कसं प्रोनाउन्स करायचं आहे, क्रेसिव्हली. सो CRESCIVELY म्हणजे काय होतं, क्रेसिव्हली आणि ग्रॅज्युअली. सो क्रेसिव्हली आणि ग्रॅज्युअली हे सिनोनिम्स आहेत इंटरसेप्टिबिलीचे. आणि अँटोनिम्स काय आहेत, ॲब्रप्टली आणि सडनली. ॲब्रप्टली आणि सडनली हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे, द डिसीज डेव्हलप्स ग्रॅज्युअली अँड इंटरसेप्टिबली. सो काय आहे सेंटेन्सचा अर्थ, हा आजार हळूहळू आणि नकळतपणे वाढत जातो.
इथे इंटरसेप्टिबलीला यूज करण्यात आलेला आहे नकळतपणे. नेक्स्ट वर्ड आहे टर्नरी, TRNARY, टर्नरी. टर्नरीचं मिनिंग होतं कंपोज्ड ऑफ 3 पार्ट्स, म्हणजे ज्याच्यात काय आहे 3 पार्ट्स आहेत. तिहेरी आहे, ओके. ट्रायो आहे ज्यांचा, किंवा त्रिगुणी जे आहे त्याला म्हटलं जातं टर्नरी. सो टर्नरीचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं कंपोज्ड ऑफ 3 पार्ट्स, हिंदीमध्ये मिनिंग होतं त्रिगुट, मराठीमध्ये काय होतं तिहेरी आणि त्रिगुणी. सिनोनिम्स आहेत ट्रायड, TRIAD म्हणजे होतं ट्रायड, ट्रिपलेट आणि ट्रायो. सिनोनिम्स काय आहेत टर्नरीचे? ट्रायड, ट्रिपलेट आणि ट्रायो. सेंटेन्स काय आहे? द कोड यूज टू रिप्रेझेंट इन्फॉर्मेशन विथ टर्नरी नंबर. सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये माहिती मांडण्यासाठी 3 अंकी. 3 अंकी काय? 0, 1 आणि 2 संख्या पद्धतीवर आधारित असलेला कोड. सेंटेन्स काय आहे? द कोड यूज टू रिप्रेझेंट इन्फॉर्मेशन विथ टर्नरी नंबर, म्हणजे हे टर्नरी नंबर आहे 0, 1 आणि 2, आणि त्यालाच काय म्हटलं जातं टर्नरीला 3 अंकी. नेक्स्ट वर्ड आहे पॅन्टोमाइम्ड. काय आहे? PANTOMIMED म्हणजे पॅन्टोमाइम्ड. पॅन्टोमाइम. पॅन्टोमाइमचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं एक्सप्रेस ऑर रिप्रेझेंट समथिंग बाय एक्स्ट्रावॅगंट अँड एक्झॅजरेट माइम. काय आहे? एक्सप्रेस ऑर रिप्रेझेंट समथिंग बाय एक्स्ट्रावॅगंट अँड एक्झॅजरेट माइम. MIME होते माइम. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो? हिंदीमध्ये काय होतो पॅन्टोमाइमचा अर्थ? अभिव्यक्त करणं, म्हणजेच काय करणे की हावभावातून व्यक्त करणे, ओके. किंवा शब्दात न मांडता किंवा शब्दाविना जे सांगणे असते त्याला काय म्हटलं जातं? पॅन्टोमाइम असं म्हटलं जातं. सो पॅन्टोमाइमचं मिनिंग आहे एक्सप्रेस ऑर रिप्रेझेंट समथिंग बाय एक्स्ट्रावॅगंट अँड एक्झॅजरेट माइम, आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं अभिव्यक्त करणं. मराठीमध्ये काय होतं? हावभावातून व्यक्त केले आणि शब्दांविना सांगणे. शब्दांविना सांगणे आणि हावभावातून व्यक्त केले याचं मिनिंग होतं पॅन्टोमाइम. सिनोनिम्स आहेत जेस्चर्ड, साइंड आणि सिग्नलाइज्ड. जेस्चर्ड, साइंड आणि सिग्नलाइज्ड हे आहेत सिनोनिम्स पॅन्टोमाइमचे. सेंटेन्स काय आहे? द क्लाउन कॅन्डिडेट्स पॅन्टोमाइम डिफरंट इमोशन्स. सेंटेन्सचा अर्थ होतो विदूषक उमेदवारांनी अभिनयातून विविध भाव व्यक्त केल्या. सो इथे पॅन्टोमाइम मध्ये यूज करण्यात आलेला आहे व्यक्त केल्या म्हणून. नेक्स्ट आणि लास्ट वर्ड आपल्या आजच्या सेशनचा तो आहे क्ल्यूड, COLLUDE, क्ल्यूड. प्रोनाउन्स कसं करायचं आहे? क्ल्यूड. सो COLLUDE म्हणजे होतं क्ल्यूड. काय आहे मिनिंग? कॉपरेट इन अ सिक्रेट और अनलॉफुल वे इन ऑर्डर टू डिसीव्ह और गेन अन ॲडव्हान्टेज ओव्हर अदर्स. म्हणजेच काय करणे? हातमिळवणी करणे. काय करणे? मराठीमध्ये मिनिंग होतं संगनमत करणे किंवा हातमिळवणी करणे. कॉपरेट इन अ सिक्रेट और अनलॉफुल म्हणजे गुप्त करार करणे सुद्धा होऊ शकतं. सो कॉपरेट इन अ सिक्रेट और अनलॉफुल वे इन ऑर्डर टू डिसीव्ह और गेन अन ॲडव्हान्टेज ओव्हर अदर्स. हिंदीमध्ये मिनिंग होतं क्ल्यूडचं साठगाठ. हिंदीमध्ये काय मिनिंग होतं? क्ल्यूडचं साठगाठ. आणि मराठीमध्ये होतं संगनमत करणे, हात मिळवणी करणे आणि गुप्त करार करणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं क्ल्यूडचं संगनमत करणे, हात मिळवणी करणे आणि गुप्त करार करणे. सिनोनिम्स आहेत कंबाईन. सिनोनिम्स आहेत क्ल्यूडचे कंबाईन, कन्स्पायर आणि कोलॅबोरेट. कंबाईन, कन्स्पायर आणि कोलॅबोरेट हे आहेत सिनोनिम्स क्ल्यूडचे. आणि अँटोनिम्स आहेत डिफर, डिसॅग्री आणि स्प्लिट. डिफर, डिसॅग्री आणि स्प्लिट हे आहेत अँटोनिम्स. सेंटेन्स काय आहे? ही अक्यूज्ड हिज अपोनंट्स ऑफ कोल्युडिंग विथ वन अदर. काय आहे सेंटेन्स? ही अक्यूज्ड हिज अपोनंट्स ऑफ कोल्युडिंग विथ वन अदर. अनादर म्हणजेच काय होतं? त्याने आपल्या विरोधकांवर एकमेकांशी हात मिळवणी केल्याचा आरोप केला. सो इथे काय कल्युडिंग म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे? हात मिळवणी केल्याचा.
सो परत एकदा वाचून घ्या सिनोनिम्स अँटोनिम्स. जसं की तुम्हाला जे काही काही हार्ड वर्ड्स आहेत, आज जास्त हार्ड वर्ड्स होते, त्याचं प्रोनाऊन्सिएशन थोडे हार्ड आहे, सो त्यांचे मी मराठीमध्ये तुम्हाला लिहून दिलेले आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा पण रिवाईज कराल तेव्हा तुम्हाला इझी पडेल त्याला कसं प्रोनाऊन्स करायचं त्या वर्डला म्हणून. आणि तुम्हाला सेंटेन्सेसचे सुद्धा मी तुम्हाला मिनिंग सांगून दिलेले आहे. स्वतःच्या मनाने सुद्धा काही इझी सेंटेन्सेस तयार करत चला, त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात येतं. आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला PDF मिळून जाणार, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता PDF. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.